नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण भरतीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर, डिप्लोमा बेस, असिस्टंट इंजिनियर बी बेस, इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि आपलं अकाउंट असिस्टंट किंवा ज्युनियर अकाउंट असिस्टंट ज्याला म्हणतो आपण, तर ते बीकॉम बेस, बीबीए बेसची जी वॅकन्सी आहे 468 पोस्ट त्याची आहेत आणि प्लस ITI इलेक्ट्रिशियन वायरमन COE बेसवर जी वॅकन्सी आहे ती 5300 प्लस पोस्ट आहे। अतिशय मोठी आणि चांगली वॅकन्सी आहे। त्यामधल्या ज्या 2 पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट किंवा ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स आणि ITI लेवलची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये विद्युत सहायक वितरण अशी ही पोस्ट आहे। ही जी पोस्ट आहे विद्युत सहायक वितरण ती आधी 10वीच्या बेसवर व्हायची, 10वीचं जे मेरिट आहे आणि प्लस ITIची तुमचा ITI पासआउट, ठीक आहे। आणि कुठलीही एक्झाम पाहिजे व्हायची नाही। 2019 मध्ये लास्ट जी भरती झाली आधीची, त्याच्यानंतर आता जी भरती आहे ती आता ही ऑनलाईन टेस्ट म्हणजे MCQ बेस्ड टेस्ट, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड टेस्टवर होणार आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेलच एक्झाम पॅटर्न वगैरे, आपण ऑलरेडी त्यावर व्हिडिओज भरपूर दिलेले आहे। आपली प्लेलिस्टसुद्धा आहे विद्युत सहायकची आपल्या चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर, ठीक आहे। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती असेलच। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बघणार आहोत की त्याचं प्रिपरेशन कसं करायचं, म्हणजे जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहे या 2 पोस्टबद्दलच मी स्पेशली आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर त्याच्यामध्ये सेल्फ स्टडी जे विद्यार्थी करत आहे, ज्यांची कंडिशन नाही आहे फायनान्शियल किंवा कुठला तरी कोर्स लावा, कुठला तरी मोठा कोर्स घ्यावा किंवा हजारो रुपये त्यावर खर्च करावे, असे विद्यार्थ्यांची कंडिशन नाही आहे, तर हे विद्यार्थी सेल्फ स्टडीशिवाय त्यांना पर्याय नसतो आणि विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असतात नॉर्मली। ते मुख्यत्वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मी याआधीसुद्धा भरपूर व्हिडिओज घेतलेले आहे, परंतु तरी आता जाहिरात आल्यामुळे जे विद्यार्थी नवीन आलेले असतील आपल्या चॅनलवर, ज्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ITI बेसवरची जी ही पद आहे किंवा विद्युत सहायक वितरणचे जे पद आहे ते 5300 पोस्ट आहे। अतिशय मोठी वॅकन्सी आलेली आहे। 2019 मध्ये वॅकन्सी आली होती, त्याच्यामध्ये 5000 वॅकन्सी होत्या, याच्यामध्ये 5347 साधारण पोस्ट आहे आणि ऑनलाईन टेस्टच्या बेसवरच तिथे सिलेक्शन होणार आहे। बाकी इंटरव्ह्यू नाही किंवा कुठल्याच प्रकारचं फिजिकल नाही किंवा काहीच नाही, ठीक आहे। तुम्हाला फक्त एक्झाम क्रॅक करायची आहे। एक्झाममध्ये तुम्हाला टेक्निकल आहे म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमन बेसचं जे सिलेबस आहे किंवा आपलं जे काही नेव्ही पॅटर्नचं सिलेबस आहे त्यावर तुम्हाला प्रश्न राहणार आहे। 50 प्रश्न 110 मार्क, त्यानंतर ॲप्टिट्यूड आहे, मॅथ्स आहे आणि तुमचं मराठी आहे, ठीक आहे। तर स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला थोडंसं यावर पहिले या पोस्टबद्दल माहिती देतो, त्यानंतर बीकॉमच्या जे बेसवरची पोस्ट आहे अकाउंट असिस्टंट त्यावर माहिती देईल। तर त्यामध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारचा मोठा कोर्स लावायची गरज नाही। मी स्पष्टपणे सांगत असतो, नेहमी सांगत असतो की कुठल्याही प्रकारचा मोठा कोर्स लावण्याची गरज नाही आणि कोर्स लावला म्हणजे तुमचं सिलेक्शनच होईल असं काही नाही आहे, ठीक आहे। सेल्फ स्टडीला जास्त महत्त्व आहे, मी तुम्हाला अजूनही सांगतो, ठीक आहे। त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रॉपर गायडन्सची आवश्यकता असते सेल्फ स्टडी करताना। तर बघा, टेक्निकल जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे या एक्झाममध्ये। प्रत्येक एक्झाममध्ये टेक्निकल ह्याच्या काही 3-4 पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये ते टेक्निकलचा जो पॅटर्न आहे किंवा प्रोफेशनल नॉलेज ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये तुमचं ITI बेसवरचं जे आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनचं सिलेबस तुम्हाला पूर्ण करणे आवश्यक आहे। त्या सिलेबसचा व्हिडिओसुद्धा आपण ऑलरेडी दिलेला आहे, ठीक आहे। सिलेबसचा व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम सेम सिलेबस आहे, सेम एक्झाम पॅटर्न आहे, सगळं सेम आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता, जो काही आपलं सिलेबस वगैरे आपण सगळी माहिती दिलेली आहे, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये मित्रांनो टेक्निकलमध्ये 2-3 बुक्स आहेत। त्याच्यामध्ये सोबत विद्युतशास्त्र असेल, प्रकाश शहा सरांचं बुक आहे इलेक्ट्रिशियन ट्रेड थेरीचं, त्यानंतर ढगे सरांचं सुद्धा आहे, त्यानंतर प्रदीप रेळेकर सर आहे किंवा तुमच्याकडे आणखी काही बुक्स असतील, परंतु सेपरेट बुक घ्या, कंबाईनमधलं बुक घेऊ नका। सेपरेट बुक म्हणजे टेक्निशियनचं जे काही बुक येतं इलेक्ट्रिशियन टेक्निशियन वगैरे, तर ते घ्या तुम्ही। सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे असेल ते सुद्धा घेऊ शकता, हिंदी जर तुमच्या लक्षात असेल ते सुद्धा घेऊ शकता, त्यातून थेअरी करा। त्यानंतर MCQ बुक यूज करा। MCQ बुकमध्ये मराठीमध्ये आय थिंक विद्यासागर यांचं येतं, विद्यासागर किंवा विद्याभारतीचं सुद्धा एक बुक येतं MCQचं मराठी MCQमध्ये, ते चांगलं बुक आहे, रेप्युटेड बुक आहे, बऱ्यापैकी आहे। ढगे सरांचं एक बुक आहे, परंतु ते अप टू मार्क नाही आहे, म्हणजे अप टू द लेवल नाही आहे एक्झामच्या लेवलपर्यंत, परंतु असेल तरी यूज करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे बुक्स आहे त्याच्यामध्ये UPPSCचं आहे, त्यानंतर यूथ कॉम्पिटिशन टाईम्सचं आहे, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये बघा UPPSCचं जे बुक आहे YCTचं बुक त्याला म्हणतो, यूथ कॉम्पिटिशन सक्सेस यूथ कॉम्पिटिशन टाईम्सचं बुक आहे। तर इलेक्ट्रिशियन ट्रेड थेअरीचं बुक आहे, साधारण 7,000-7,500 बुक याच्यामध्ये MCQ वगैरे येतात। आणि रामबाण म्हणून पिंडेल सरांचं बुक आहे, तुम्हाला ऑनलाईनमध्ये कुठेही ते बुक मिळून जातं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे 12 ते 13,000 साधारण 12,000 MCQ रामबाणमध्ये आहे आणि 7-8,000 MCQ YCTमध्ये आहे। अतिशय उत्कृष्ट बुक आहे आणि त्याच लेवलचा पेपर पॅटर्न असतो, ठीक आहे, त्याच लेवलचा पेपर पॅटर्न असतो। आता सिनियर टेक्निशियनची एक्झाम झाली त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेला आहे। तर ती जी लेवल आहे ती बऱ्यापैकी बेसिक लेवल आलेली आहे, तुमचे तिथे बेसिक लेवल आली म्हणजे हा सुद्धा पेपर एकदम बेसिक लेवलचा येईल असं समजू नका, ठीक आहे। ती एक्झाम जे काय एक्सपिरियन्स होल्डर होते त्यांच्यासाठी ती एक्झाम होती, आता फ्रेशरसाठी आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की महाट्रान्सको, महापारेषण किंवा
महावितरणमध्ये जे काही जॉब प्रोफाईल असते, आपला जॉब प्रोफाईलचा सुद्धा एक व्हिडिओ आहे विद्युत सहायकचा, ठीक आहे. तुम्ही सर्च केला आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळं मिळून जाईल, ठीक आहे. तर ते जो जॉब प्रोफाईल असतं ना मित्रांनो, जॉब प्रोफाईल रिलेटेडच तुम्हाला प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. तसं आपण व्हिडिओ आपल्या ॲपवर सुद्धा पुढच्या 2-3 दिवसामध्ये टाकणार आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल. ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली असेल आपली विद्युत सहायक महापारेषण आणि विद्युत सहायक वितरण अशी कंबाईन टेस्ट सिरीज आपण इथे टाकलेली आहे आपल्या ॲपवर, इंजिनियर अमोल ॲपवर. त्यांना हा व्हिडिओ नक्की मिळणार आहे पुढच्या 2-3 दिवसामध्ये. आता अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तो राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला ते जे गेसिंग असतं मित्रांनो, की या पॅटर्नमध्ये हा पेपर असा येऊ शकतो, तसं ते गेसिंगवर तो पेपर तिथे राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तसा अभ्यास करा. तुम्हाला महत्त्वाचे पार्ट्स मी तुम्हाला सांगतो, महत्त्वाचे टॉपिक सांगतो. त्यामध्ये पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचं मशीनमध्ये मोटर, सर्व प्रकारचे मोटर्स, त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे, त्याचे टाईप्स वगैरे. त्यानंतर तुमचा ट्रान्सफॉर्मर म्हणजे घोळून प्या, ट्रान्सफॉर्मर एकदम घोळून प्या आणि ट्रान्समिशन सिस्टम एकदम घोळून प्या, ठीक आहे. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक या 4वर जर तुमचा कमांड असेल, या चारही विषयात जर तुमचं स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्हाला सिलेक्शनपासून कोणीच रोखू शकत नाही. परंतु तुम्ही काय करता मित्रांनो, थोडंसं हे घेता, थोडंसं ते घेता, थोडंसं ते घेता, एक हे पुस्तक ते पुस्तक असे करता आणि विविध ठिकाणी 4-5 प्रकारचे क्लासेस लावून घेता. काही तर महारथी असे आहेत, मला विद्यार्थ्यांचा कॉन्टॅक्ट झाला की मराठी लँग्वेजचा फक्त क्लासेस लावले आहे एका विद्यार्थ्यांनी. मराठी लँग्वेजचा क्लास 3000 रुपयाचा मराठी लँग्वेजचा. मराठीच्या क्लासची जराशीही गरज नाही आहे. सगळं ग्रामर शिकवतात आणि ग्रामर तिथे येतच नाही. पेपरमध्ये ग्रामर येतच नाही, पेपरमध्ये पॅसेज येतात, ठीक आहे. याच्या आधी यायचे 1-2 वर्ष आधीची गोष्ट, तेव्हा यायची. आता पॅसेज येतात. पॅसेजचा अभ्यास तुम्हाला कुठेच कोणी शिकवू शकत नाही पॅसेजबद्दल. पॅसेज तुम्हाला वेळेवर आला की तुम्हालाच तो सॉल्व्ह करावा लागतो. 20 पैकी मराठीमध्ये 10 प्रश्न कमीत कमी पॅसेजचे असतात. 4-5 प्रश्न तुम्हाला त्रुटी दुरुस्त करा किंवा सेंटेन्स करेक्शन करा वगैरे अशा टाईपचे असतात. आणि बाकी 2-3 किंवा 4-5 मार्काचा तुमचं ग्रामर राहते, ठीक आहे. मराठीमध्ये सांग. टेक्निकलमध्ये रामबाण, पिंडेल सरांचं MCQ बुक, बरं थेरी बुक नाही घ्यायचं, MCQ बुक आणि YCTचं बुक घ्यायचं. हे 2 बुक जर तुम्ही घेतले तर सफिशियंट आहे. बाकी बुलेट बुक येतं, 50,000 MCQ आहे, ते सुद्धा अतिशय चांगलं आहे. MCQ नाही आहे, ते 1 लाईन आन्सर आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे, ठीक आहे. तुम्ही हे 2-3 बुकमधून जर केलं तर दुसरं काहीही करायची गरज नाही. कुठलाही 5,000 10,000चा कोर्स लावण्याची गरज नाही. कुठलेच काही क्लासेस लावण्याची गरज नाही. नॉन टेक्निकलचं तर क्लासेस लावण्याची गरजच नाही आहे. तरी विद्यार्थी मित्र इतकं मूर्खपणा करतात की नॉन टेक्निकलचे सेपरेट क्लासेस लावतात. काहीच गरज नाही आहे. मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगतो. ॲक्च्युली सतीश वसे सर आणि सचिन ढवळे सर यांचे बुक जर तुम्ही घेतले किंवा 2 पैकी एक जरी घेतलं मॅथ्स आणि रिझनिंगचं, तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं कुठूनही काही तुम्हाला कोर्सेस लावण्याची गरज नाही, ठीक आहे. बाकी MCQ सुद्धा तुम्हाला त्यामध्ये आणि व्हिडिओ लेक्चर्स याच्या व्हिडिओ फॉर्ममध्ये यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. फक्त सर्च करावं लागतं आणि अभ्यास करावा लागतो बस. त्याचे लिंक आपण आपल्या जे टेस्ट सिरीज आहे, आपला महावितरण महापारेषणची टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला तिथे लिंक वगैरे दिलेलं आहे. कुठल्याच प्रकारचा कोर्स नाही लावला तरी तुम्ही त्यातून अभ्यास करू शकता. त्यामुळे नॉन टेक्निकलचं तर क्लास लावण्याची काही गरजच नाही आहे. टेक्निकल तुम्ही लावला असेल एखाद्या वेळेस, ठीक आहे, समजू शकते माणूस, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लक्ष देत नाही टेक्निकल, ठीक आहे. परंतु नॉन टेक्निकलचं तर क्लासेस लावणं म्हणजे सरळ मूर्खपणा आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण की इतकं मटेरियल आहे. हे जे बुक आहे हे सचिन ढवळे सरांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्सचं बुक आहे. खूप मोठं बुक आहे आणि याच्यामध्ये सगळं कवर होतं, सगळं तुमचं सिलेबस कवर होतं. विथ एक्सप्लेनेशन आहे, बघा विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. प्रत्येक याचं एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे. आणि हे बुक ऑनलाईनमध्ये अवेलेबल, तुम्ही वाचून घ्या. तुम्ही याचं हेडिंग बघा, या हेडिंगमध्ये तुम्ही सर्च करू शकता. ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर तुम्हाला ते बुक मिळून जाईल. आणि हे बुद्धिमत्ताचं आहे. हे बुक तुम्हाला MPSCमध्ये सुद्धा युजफुल ठरू शकतं किंवा आपल्या एक्झाममध्ये सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटचं स्पेशल बुक आहे आणि मराठीमध्ये आहे मुख्यत्वे. बघा मराठीमध्ये सगळं बुक आहे. तुझी किंमत साधारण 1,000च्या जवळपास आहे. डिस्काउंटमध्ये 500 ते 700मध्ये दोन्ही बुक तुम्हाला मिळून जातात, ठीक आहे. आणि या बुकच्या व्यतिरिक्त काहीही करण्याची गरज नाही. मी तुम्हाला काहीही नाही, एकच बुक घ्या आणि चांगलं करा बस. तुम्ही 10 बुक घेता आणि एकही चांगलं करत नाही, असं करू नका. टेक्निकलबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टेक्निकलमध्ये थेरी रीड करा, त्यानंतर त्याची रिवाईज करा, त्याचं रिव्हिजन चांगलं करा आणि त्याच्यानंतर MCQ बुक सॉल्व करा. MCQ बुक हिंदीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मराठीमध्ये फक्त 1-2च बुक आहे आणि हे हिंदीमधले बुक अतिशय चांगले आहे. शक्यतो तेच यूज करा तुम्हाला जर पॉसिबल असेल तर. आणि मग त्यावरचे तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे देऊ शकता, ठीक आहे. हे 2-3 महिन्याची प्रोसेस आहे मित्रांनो. ह्याच्या दोन्ही एक्झाम आहे किंवा जे काय आता ॲड आलेली आहे, तर बघा 20 मार्चपर्यंत हे फॉर्म सबमिशन चालणार आहे. त्याच्यानंतर साधारण एप्रिलमध्ये इलेक्शन वगैरे आहे, त्याच्यामुळे मेच्या आधी ही एक्झाम होणार नाही. मेमध्ये किंवा त्याच्यापुढे ही एक्झाम होईल. म्हणजे ॲटलिस्ट तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने शिल्लक आहे, ठीक आहे. 2 ते 2.5 महिने तुमच्याकडे शिल्लक आहे. त्याच्यामुळे चांगली तयारी होते. कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्हिटीमध्ये, कुठल्याच प्रकारच्या तुम्हाला स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका की आता 2च महिने आहे, 2.5च महिने मी आता कसा अभ्यास करू. स्पेशली वायरमनचे विद्यार्थी, स्पेशली सांगतो, माझे विद्यार्थी मित्र, माझे बंधू वायरमनचे विद्यार्थी, बिचारा त्यांना म्हणजे त्यांना चान्स मिळाला आणि ट्रान्समिशनमध्ये आशा लावून बसलेले होते. मी खरं सांगतो, लिटरली मला एक विद्यार्थी त्या दिवशी एका शाळेसमोर भेटला
आमच्या म्हणजे परतवाड्यातलाच विद्यार्थी होता तो मला शाळेसमोर भेटला की सर असं आहे, मी वायरमनचा विद्यार्थी आहे. मला इतका आनंद झाला कारण की तो वायरमनचा विद्यार्थी होता, त्याला महावितरणमध्ये आता चान्स मिळाला. कोर्ट केस सुरू आहे महाट्रान्सकोबद्दल, परंतु तिथे काहीच होणार नाही असं वाटत आहे. परंतु महावितरणमध्ये त्या विद्यार्थ्यांना चान्स मिळाला. तर मला पुढे फ्री लेक्चर सिरीजसुद्धा मला आपल्या चॅनलवर सुरू करायची आहे. मी प्रयत्न करतो आहे माझ्या टाईमनुसार, परंतु पॉसिबल झालं तर मी ते करेल आणि पुढे महावितरणचं पूर्ण गायडन्स स्पेशली आपल्या या 2 एक्झामसाठी म्हणजे विद्युत सहाय्यक वितरण आणि आपलं अकाउंट असिस्टंट यासाठी माझे प्रयत्न भरपूर राहणार आहे. कारण की मला एक पर्सनली असं वाटतं की हे जे 2 पोस्ट आहे याच्यामध्ये गरीब घरातले ज्यांना गरज आहे, खरोखर गरज आहे जॉबची, हे विद्यार्थी आहेत. आता बाकी डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी असे असतात की ज्यांना प्रायव्हेटमध्ये भरपूर चान्स असतो, या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटमध्ये चान्स नसतो. त्याच्यामुळे हा भूतो न भविष्यती असा चान्स आहे. त्याच्यामुळे रात्रंदिवस एक करा, मेहनत करा, खूप मेहनत करा, सक्सेस मिळतेच मित्रांनो. आणि निगेटिव्हिटीपासून दूर राहा. असं होत नाही, तसं होत नाही, असं अभ्यास केल्याने काही होत नाही, लगेबाजी असते आणि असं व्यवहार करावा लागतो आणि असं करावं लागते, यापासून दूर राहा. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि चांगल्या गायडन्समध्ये जर अभ्यास केला ना तर सिलेक्शनपासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स ही जी पोस्ट आहे ही 4-5 वर्षात एकदा येते मित्रांनो. आणि आता ती सुवर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे, स्पेशली BBA आणि BCOMचे विद्यार्थी आहेत त्यांना. कारण की बाकी कुठेच तुम्हाला जॉब मिळत नाही, प्रायव्हेटमध्ये जॉब मिळत नाही सहसा, बँकिंगमध्ये वगैरे थोडंफार मिळून जातो, परंतु इथे गव्हर्नमेंटसाठी अतिशय उत्कृष्ट संधी आहे. पगारसुद्धा चांगला आहे, 3 वर्षानंतर परमनंट करतातच आणि नंतर तुम्ही 40,000च्या वर सहज जाता 40च्या वर, ठीक आहे. आणि यावर्षी वेज रिव्हिजनसुद्धा आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं चांगली संधी आहे. रात्रंदिवस एक करा, नॉन टेकचा अभ्यास स्ट्रॉंगली करा कारण की त्याच्यावरसुद्धा सिलेक्शन डिपेंड आहे. आणि बाकी टेक्निकल म्हणजे तुमचं BCOM बेसचं जे काही सिलेबस आहे, अकाउंटिंग असेल, बँकिंग असेल, मॅनेजमेंट असेल, त्या रिलेटेड तुमचं राहणार आहे. पुढे काही दिवसामध्ये आजच आपण एक ओपिनियन पोल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांना इंटरेस्ट आहे की टेस्ट सिरीज आपण सुरू करावी. आणि माझा जो महावितरणचा अनुभव आहे 12 वर्षाचा, त्याच्या बेसिसवर आपण ते सगळं डिझाईन करतो आहे. माझा टेक्निकलचा अनुभव आहे, परंतु माझे जे कलिग्ज आहे किंवा माझ्यासोबत ज्यांनी काम केलं, जे सिनियर पोस्टवर आहे फायनान्समध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये, त्यांच्याकडून आपण थोडंफार इथे टेस्ट सिरीज डिझाईन करून घेतो आहे. त्याच्यामध्ये थोडा वेळ लागतो आहे, परंतु पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये ती टेस्ट सिरीज डिझाईन होऊन तयार होईल. आणि आपलं जे इंजिनियर अमोल ॲप आहे, ठीक आहे, इंजिनियर अमोल ॲप आहे, त्याच्यामध्ये कमी याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी फीमध्ये मी प्रयत्न करणार आहे की ते तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करेल, ठीक आहे, कमीत कमी फीमध्ये, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त टेस्ट सिरीज आपण ठेवायचा प्रयत्न करू. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये इंजिनियर अमोल ॲप खाली तुम्हाला डाउनलोड लिंक तुम्हाला मिळून देईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तुम्हाला किंवा कमेंट बॉक्समध्ये बघा, कमेंट बॉक्समध्ये मी ती लिंक देतो इंजिनियर अमोल ॲपची, तिथे तुम्ही डाउनलोड करून ठेवा. पुढे तुम्हाला BCOMच्या अतिशय महत्त्वाच्या ज्युनियर अकाउंट असिस्टंटच्या टेस्ट सिरीज मिळणार आहे. कनेक्टेड राहा, आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. जे विद्यार्थी स्पेशली गरीब कुटुंबातले असतील आणि ज्यांना सेल्फ स्टडीवर विश्वास असेल, जे सेल्फ स्टडी करत असतील, त्यांना मी आवर्जून सांगत असतो की आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्समध्ये तुम्हाला जे BCOM बेस्डचं जे सिलेबस आहे, तुमच्याकडे जे बुक असेल किंवा MCQ बुक्स भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जर सिटी एरियामध्ये किंवा मुंबई पुण्यामध्ये किंवा नागपूर सिटीमध्ये राहत असाल तर MCQ बुक तुम्हाला सहज मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा, इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलशी. तिथे मी तुम्हाला सगळी लिस्ट डिलिव्हर करणार आहे पुढच्या 2-3 दिवसामध्ये. कारण की माझ्याकडे ज्या बुक्स आहेत त्याला मी स्वतः त्या बॅकग्राऊंडचं नसल्यामुळे मी तुम्हाला ते सजेस्ट करू शकत नाही, पण तो आता माझा ॲनालिसिस चालू आहे आणि बरीचशी माहिती घेणं चालू आहे. पुढच्या 2-3 दिवसामध्ये कुठले बुक्स यूज करायचे MCQसाठी, तर स्पेशली बँकिंगसाठी, ते तुम्हाला मी पुढच्या 2-3 दिवसामध्ये सांगेल, ठीक आहे. जे टेस्ट सिरीज आपल्या येणार आहे, ऑलरेडी आपण विद्युत सहाय्यक वितरणमध्ये आपण दिलेलंच आहे टेस्ट सिरीजमध्ये, त्या लिंक दिलेलं आहे नॉनटेकच्या. सगळे हे जे सचिन ढवळे सर आहे त्यांचेच लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. दुसरं काहीही करायची गरज नाही. इव्हन मराठीचं सुद्धा आहे. आपली आता पुढे ज्युनियर अकाउंट असिस्टंटची टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नॉनटेकचे लिंक देणार आहे, ठीक आहे. नॉनटेकचे व्हिडिओ लिंक तिथे अवेलेबल होतील. त्यामुळे तुम्हाला हे करण्याची गरज नाही, म्हणजे ॲप्टिट्यूड रिजनिंग किंवा मराठी करण्याची गरज नाही किंवा त्याचा कोर्स लावण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला ते कमी फीजमध्ये मिळून जाईल, ठीक आहे. आणि बाकी राहिला टेक्निकलचा भाग म्हणजे तुमचा कॉमर्सचा भाग, तर ते तुम्हाला स्वतः बुक घेऊन करावं लागेल. परंतु आपले जे टेस्ट सिरीज आहे ते आपण तशा पॅटर्नमध्ये डिझाईन करणार आहे. कारण की आपल्याला बरेचसे जे MSCBचे प्रश्न आलेले आहे, ह्याच्या आधी महावितरणमध्ये प्रश्न आलेले आहे, त्याचंसुद्धा आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करतो आहे प्रिव्हियस पेपरचा, ठीक आहे. ते ॲक्च्युली कुठे अवेलेबल नाही आहे, पण ज्यांनी पेपर दिले त्यांच्याकडून आपण ती माहिती घेतो आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा मित्रांनो. ह्याच्या 2 पोस्ट आहेत, स्पेशली त्यावर आपण पुढे फोकस करणार आहे. आणि माझी एक अतिशय महत्त्वाची रिक्वेस्ट आहे की फॉर्ममध्ये कुठल्याच प्रकारची चूक करू नका. जर तुम्ही फॉर्ममध्ये चूक केली तर पुढे अभ्यास करून काहीच उपयोग होणार नाही, ठीक आहे. बाकी व्हिडिओ आपण दिलेला आहे फॉर्म सबमिशनचा, त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. काही चुका झाल्या असेल तर थोडंफार दुरुस्त करून किंवा आणखी तुम्ही फॉर्म भरू शकता. जो तुम्ही नेक्स्ट फॉर्म भराल तो तुमचा ॲक्सेप्ट होतो, आधीचा फॉर्म रिजेक्ट होतो, ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त रजिस्ट्रेशन पासवर्ड तुमच्याकडे व्यवस्थित ठेवा. बाकी याच्यामध्ये तुम्हाला काही गायडन्स लागत असेल, आणखी काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी एक मोटिवेशन किंवा डायरेक्शन तुम्हाला मिळेल असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे व्हिडिओचे अपडेट्स आहे महावितरण भरतीबद्दल ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.